मित्रांनो, आज माझ्या एकट्याच्या नाही तर तुमच्या या ठिकाणी जमलेल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण आज या ठिकाणी आपण सर्वजण अनुभवतो. कारण मला माहित आहे की हा जो आजचा प्रवेश सोहळा या ठिकाणी होतोय, माझ्या सहित इथे जमलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या दृष्टीने हा अत्यंत कठीण असा प्रसंग आहे. आज आपण काँग्रेस पक्षामध्ये गेली अनेक वर्ष काम केल्यानंतर या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आपण सर्वजण, आपल्या सर्वांचे नेते मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतो. मला या ठिकाणी बावनकुळे साहेब अत्यंत संक्षिप्तपणे माझी भूमिका आपल्याला मांडली पाहिजे. कारण काल परवापासून 4 दिवसापासून आपण बघत असाल की मीडियावरती जे चाललंय त्याच्यामध्ये 3 पिढ्यांचा वारसा सोडून गेल्या 75 वर्षाची परंपरा ज्या कुटुंबाने काँग्रेस पक्षाची सांभाळली, ती परंपरा सोडून आज भारतीय जनता पक्षामध्ये त्या कुटुंबातला एक सदस्य प्रवेश करतोय, अशा ज्या बातम्या या ठिकाणी चालल्या आहेत ते अत्यंत खरं आहे की माझे आजोबा चोडामन या देशामध्ये 1962 मध्ये जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांची अत्यंत मोठी क्रेज या देशामध्ये होती, त्यावेळी संपूर्ण देशामध्ये पंडित नेहरूंपेक्षा जास्त मतांनी निवडून येणारे खासदार म्हणून, आणि हा इतिहास आमचा उत्तर महाराष्ट्र, आमचा खानदेश विसरू शकत नाही. 1952 मध्ये ते MLC झाले, नंतर ते आमदार झाले, त्यानंतर 62 पासून 3 वेळा ते खासदार झाले, असे एकूण 25 वर्ष त्यांनी सभागृहामध्ये दिली. त्यानंतर माझ्या वडील त्या ठिकाणी 1978 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले आणि 2009 पर्यंत त्यांनी त्या ठिकाणी आमदारकी उचवली, अनेक मंत्रिपदं त्या ठिकाणी केली. आणि हा जो सर्व इतिहास हा जेव्हा माझ्या डोळ्यासमोरून जातो तेव्हा माझ्या लक्षामध्ये येतं की जी माझ्या आधीच्या पिढ्यांनी जी परंपरा मला दिलेली आहे, माझ्या पिढ्यांनी एक विकासाची परंपरा माझ्या डोळ्यासमोर ठेवलेली आहे आणि या आमच्या पिढीवरती एक मोठी जबाबदारी ती विकासाची परंपरा सांभाळण्याची आहे. आणि मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल की चुडामण अण्णा जेव्हा खासदार होते तेव्हा या देशामधला तो एकुलता एक खासदार जे असतील की जे वाडी त्यांच्या मूळ गावापासून ते धुळ्यापर्यंत सायकलने यायचे, काँग्रेस भवनमध्ये त्यांची सायकल लावायची आणि सर्वसामान्य गोरगरीब माणसाचे करून परत संध्याकाळी सायकलने घरी जायचे. माझे वडील जेव्हा पहिल्यांदा मंत्री झाले आणि जेव्हा त्यांच्याकडे महसूल खातं आलं, तर समोरच्याच भेटू बंगल्यामध्ये आम्ही राहत होतो, बऱ्याच लोकांना या ठिकाणी आठवत असेल, त्यावेळी आमच्या वडिलांनी माझ्या आजोबांना एक फियाट गाडी गिफ्ट केली. सांगितलं आता तुम्ही सायकलने फिरायचं ना, तुम्ही फियाटने फिरायचं. त्यांनी ती फियाट गाडी परत पाठवली, सांगितली ही माझी सायकलच चांगली आहे, तुझी फियाट तुझ्याकडे ठेव, मी तुझ्या फियाट. मला सांगायचा उद्देश हा, ही जी परंपरा आहे ही सेवेची परंपरा आहे. या तुझ्या कुटुंबात मी जन्माला आलो. त्यानंतर दानीसाहेबांनी सुद्धा 7-8 टर्म जेव्हा ते आमदार राहिले त्यांनी सेवेची परंपरा, मला आठवतं अनेक वर्षानुवर्ष मी माझ्या वडिलांना सकाळी रात्री भेटलो नसेल, मंत्रालयामध्ये रात्री 12-1 वाजेपर्यंत काम करून ह्या महाराष्ट्रातल्या लोकांचे प्रश्न सोडवायचं काम केलं. आणि हे सर्व करत असताना ज्या भागामधून आम्ही येतो, ज्या खानदेशामधून आम्ही येतो, हा धुळे, जळगाव, नंदुरबारचा जो आमचा खानदेशचा भाग आहे, साहेब मला दुर्दैवाने हे सांगावंसं वाटतं की आज सुद्धा काही ना काही प्रमाणामध्ये आमचा विकासाचा आदर्श राहून गेला. मी जेव्हा बघतो की दानीसाहेबांनी कोणत्या कामांना सुरुवात केली होती, या ठिकाणी जयकुमार भाऊ आहेत, भाऊ तुमच्या तालुक्यामध्ये आणि आमच्या तालुक्यामध्ये जी एक सुरवाडे जांभा योजना आपण नव्याने येऊ घातलेली आहे, चांगलं आठवतं या योजनेची मुहूर्तमेढ जेव्हा दानीसाहेबांनी रोवली तेव्हा सर्व आमदारांचं शिष्टमंडळ घेऊन ते दिल्लीला वारंवार गेले आणि त्यांनी सांगितलं की ही योजना जर माझ्या जिल्ह्यामध्ये झाली तर धुळे आणि शिंदखेडा तालुक्याचा विकासाचा प्रश्न सुटेल, त्या ठिकाणी पाणी आम्हाला मिळेल. त्या ठिकाणी वारंवार प्रयत्न केले. सन्माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना माझ्या डोळ्या देखील त्यांनी अनेक वेळा सांगितलं मला दुसरं काही देऊ नका, फक्त सुरवाडे जांभा योजना तुम्ही मंजुरी द्या. मला त्या ठिकाणी 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचं जेव्हा सरकार आलं तेव्हा पहिल्याच वेळी सुरवाडे जांभा योजना त्यांनी मंजुरी दिली आणि त्या व्यवस्था केली. जांभा योजना भाऊ त्या ठिकाणी मंत्री या खानदेशाला माहित आहे
की मनमाड इंदोर रेल्वेचा प्रश्न जो आपण गेल्या अनेक दिवसापासून ऐकतोय, आम्ही लहान लहान होतो तेव्हापासून हा प्रश्न आम्ही ऐकतोय की मनमाड इंदोर रेल्वे झाली पाहिजे. तुमच्यापैकी अनेक लोक आता त्यांना म्हातारपण येऊन गेलं की ही मनमाड इंदोर रेल्वे ऐकत ऐकत, पण 2014 मध्ये जेव्हा भाजपाचं सरकार आलं तेव्हा मनमाड इंदोर रेल्वेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मनमाड इंदोर रेल्वेची सुरुवात त्या ठिकाणी केली गेली. हे खरं आहे, हे मला मान्य केलं पाहिजे. या ठिकाणी असे अनेक प्रलंबित प्रश्न होते की जे जर सुटले असते तर खानदेशाचा विकासाचा अनुशेष काही ना काही प्रमाणामध्ये त्याच काळामध्ये हा भरून निघाला असता. आणि म्हणून मला जेव्हा जेव्हा कार्यकर्ता म्हणून मी जेव्हा त्या ठिकाणी काम करतो तेव्हा सर्वसामान्य माणसाच्या भावना जेव्हा मी ऐकत असतो तेव्हा मला ही जाणीव होते की ह्या जो विकासाचा अनुशेष जर आपल्याला भरून काढायचा असेल तर आपल्याला काहीतरी बदल करावा लागेल. आणि म्हणून आज जेव्हा मागच्या 2014 पासून मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सरकारमध्ये काम विरोधी पक्षाचा आमदार करत होतो त्यावेळी मी फडणवीस साहेबांकडे अनेक विषय घेऊन जायचो. आणि 14 मध्ये पहिल्यांदा आमदार होतो, पक्षाचा आपला मंत्री हा मुख्यमंत्री ह्या विरोधी पक्षाचा, आपण पहिल्यांदा आमदार म्हणून विरोधी पक्षामध्ये आलेलो आहे. कसं काय जायचं मुख्यमंत्र्यांकडे, हिंमत व्हायची नाही, काम सांगायची हिंमत व्हायची नाही. जेव्हा पहिल्यांदा गेलो आणि जेव्हा साहेबांसमोर काही कागद ठेवला आणि एका मिनिटात सही करून काढलं, म्हटलं हे कुणाचं काम करून तर हे झालं पाहिजे, याचा रस्ता झाला पाहिजे. तेव्हा माझ्या लक्षामध्ये आलं की या माणसाची भूमिका सकारात्मक, हा कोणत्याही प्रकारची आडी ठेवणारे हे नेतृत्व नाही, हे नेतृत्व खऱ्या अर्थाने विकासाला चालना देणारं नेतृत्व. तुम्हाला चांगलं आठवत असेल या ठिकाणी विखे पाटील साहेब आत्ताच होते, जयकुमार भाऊ आहेत, गिरीश भाऊ आहेत. खानदेश वैधानिक विकास मंडळाचा प्रश्न दादी साहेबांनी उचलला. खानदेश वैधानिक विकास मंडळाचा प्रश्न विधानसभेमध्ये मांडणारे दादी साहेब हे पहिले नेते होते आणि त्यांनी हा प्रश्न सुद्धा दिल्लीपर्यंत अनेक वेळा दिल्ली दरबारी नेला. खानदेश वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमातून काही ना काही प्रमाणामध्ये आमचा अनुशेष दूर करा, हा सुद्धा प्रश्न आपला अजून सुद्धा मार्गी लागलेला नाही. गिरीश भाऊ, आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रवेश करतोय. मला काल मीडियावाल्यांनी विचारलं नेमकं काय कारण आहे, कशाबद्दल प्रवेश करताय. मी म्हटलं आमचा अनुशेष दूर करायचा आहे. आणि मी सांगितलं की नेमकं कोणता अनुशेष दूर करायचा आहे, तुला वैयक्तिक काय सांगितलं म्हणे. म्हटलं वैयक्तिक मला काय नको, माझ्या खानदेशाला, माझ्या तालुक्याला, माझ्या जिल्ह्याला न्याय मिळाला हा झाला कुणाला. आज सुद्धा कृषी महाविद्यालयाची एक शाखा आपल्याकडे झाली पाहिजे. धुळे जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालयाची एक शाखा झाली पाहिजे म्हणून आम्ही कृषी विद्यापीठाची आम्ही त्या ठिकाणी मागणी करतोय. गिरीश भाऊ, मी तुम्हाला सर्वांच्या मागे लागणार आहे. मी तुम्हाला पोटમાં घुशी जाऊ बरं. मी 15-20 दिवसापूर्वी सन्माननीय फडणवीस साहेबांना भेटलो होतो. मी म्हटलं साहेब, आज धुळ्यामध्ये, नंदुरबारमध्ये, आमच्याकडे जळगावमध्ये फार मोठे पशुधन आहे. आमच्याकडे प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक घराघरामध्ये गाई म्हशी आहेत. आमच्याकडे दुधाचं प्रमाण फार मोठं आहे. आमच्याकडे सुद्धा एखादं सरकारी पशुवैद्यकीय कॉलेज असलं पाहिजे. आणि ते वैद्यकीय कॉलेज नाही, काय म्हणते पशुवैद्यकीय महाविद्यालय, या पशुवैद्यकीय महाविद्यालयाची मागणी जेव्हा मी तेव्हा केली, तुम्हाला मला अभिमानाने सांगावं असं वाटतं. ते म्हटले, त्यांनी जेव्हा बघितलं आणि नजर मारताना एका मिनिटामध्ये म्हटले की उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण अजूनही पशुवैद्यकीय महाविद्यालय दिलेलं नाही, हे सरकारी महाविद्यालय आपल्याला द्यावं लागेल. आणि ती मागणी त्या ठिकाणी लगेच त्यांनी अशा अनेक गोष्टी की ज्या आपल्याला कराव्या लागणार. आणि हे करत असताना कुठे ना कुठेतरी आपल्याला विकासाच्या प्रवाहामध्ये येण्याची आवश्यकता आहे, हे मला गेल्या अनेक दिवसापासून जाणवत होतं. आणि म्हणून हा विकासाचा प्रवाह जर आपल्याला पुढे न्यायचा असेल, या विकासाच्या प्रवाहाकरता आज जे खंबीर नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये काम करतं, जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारची विजन घेऊन काम करतं. मला देवेंद्र फडणवीस साहेबांची ती मुलाखत चांगली आठवते. त्या मुलाखतीमध्ये ते म्हटले होते की नरडाणा ग्रोथ सेंटर, म्हणजे बावनकुळे साहेबांना मला सांगावं असं वाटेल, त्या ठिकाणी रवी भाऊ पण आहेत. भाऊ, धुळे जिल्हा हा असा जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये 3 राष्ट्रीय महामार्ग जातात आणि 10 राज्य महामार्ग जातात. असे एकूण आमच्याकडे 13 महामार्गांनी गेलेला हा जिल्हा आहे. आणि तुम्ही जर संपूर्ण भारताचा नकाशा बघितला तर 10 महामार्ग जाणारा हा एकुलता एक जिल्हा आहे की जो धुळे जिल्हा आहे. आणि हे कोणी हेरलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्या मुलाखतीमध्ये सांगितलंय की नरडाणा MIDC आणि धुळे MIDC हे पुढच्या दृष्टीने आपल्याला ग्रोथ सेंटर म्हणून निर्माण करायचे आहेत आणि त्या ठिकाणी भविष्यामधली आपली डेव्हलपमेंट आम्हाला आमच्या तरुणांना, पुढच्या तरुणांना, पिढींना काम दिलं पाहिजे.
त्या पुढच्या पिढ्या कशा आपल्या अजून सदन होतील, सक्षम होतील, या दृष्टीने आपल्याला काम करावं लागेल. आणि हे काम करण्याकरता खऱ्या अर्थाने हा सर्व खटाटोप आहे. आणि तुम्हाला असं मी तुम्हाला सांगू, खरं तर आज आहे ना, इथं जेवढी माझी नजर जाऊन राहिलेली आहे भाऊ, एकही माणूस गाडी आम्ही दिलेली आहे आलेला आहे असा नाही. हे सर्वच्या सर्व लोक हे स्वतःच्या गाड्यांनी स्वतः खर्च करून स्वतः डिझेल टाकून आलेले. आणि तुम्हाला असं वाटेल कुणाल पाटलांनी गाड्या दिल्या बसेस दिल्या आले असं नाही. हे जेव्हा 2019 जेव्हा 2000 अरे आहे का अरुण दादा आहे का तुला बाहेर काल बोलणं खायला बरं मी. तर 2019 मध्ये जेव्हा मला लोकसभेला उमेदवारी काँग्रेस पक्षाने दिली आणि काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते राहुलजी गांधींनी मला सांगितलं की तुम्हाला लढावं लागेल. मी म्हटलं चला आपला बाप दादांना पक्ष आहे, जर लढानी तयारी होती पडायला का व्हायना पण लढणं पडेल, लढा करता कधी मागे. आणि म्हणून मी लढलो. त्यावेळी सुद्धा मला अनेक तालुक्यांमध्ये जेव्हा मी जायचो अशा प्रकारच्या सभा असायच्या, लोक असेच जमा व्हायचे. याच्यापेक्षा फार मोठ्या मोठ्या सभा त्या ठिकाणी व्हायच्या. आणि त्या सभांमध्ये एखादा तरुण पोरगा उठून मला सांगायचा, बाबा तू बोलता चांगला आहे रे पण तुला पक्ष चांगला नाही यार, तुम्ही ऐकेल का तुम्ही असं सांगायचे लोक मला, बाबा तू चांगला आहे रे तुला पक्ष चांगला देश आहे. पण तरी सुद्धा आम्ही आता हे दोघं सांगून राहिले म्हणजे आम्ही कधीपासून सांगतोय हेच दोन आहे बरं. गोरे साहेब आणि आमचे कुल साहेब म्हणजे काँग्रेसमध्ये अशी चर्चा आहे की त्या दोघांपासून आपले आमदार लाभ ठेवा नाही ते दोघं घेऊन जातील तेव्हा. तर अशी जी एकंदर सर्वसामान्य माणसाची भूमिका होती, ज्या भावना होत्या की आपण बीजेपीमध्ये गेलं पाहिजे, त्या सर्वसामान्य माणसाचा आदर त्याचा सन्मान करणं हे माझं कर्तव्य होतं. 2024 मध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मी भाजपामधून लढावं अशी अनेक तरुणांची इच्छा होती. आणि त्यावेळी मी विनम्रपणे त्या गोष्टीला नकार दिला, कारण तुम्हाला काय माहीत मी माझी एक भावनिक प्रश्न त्यावेळी निर्माण झाला आणि त्या भावनिक प्रश्नामुळे तुम्हाला माहिती आहे की मी त्यावेळी विनम्रपणे नकार दिला. मी सांगितलं की नाही मी यावेळेस माझा पक्ष सोडणार नाही, मी पक्षासोबत आहे. आणि आज परिस्थिती आता निर्माण झाली आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आणि आपल्याला आपल्या सर्वांचा विकास करून घ्यायचा आहे, आपले राहिले सहिलेले सगळी कामं करून घ्यायचे आहेत, आपल्या तालुक्याला एका विकासाच्या दिशेने आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि त्यामुळे आपण सर्वजण या प्रवाहामध्ये सामील होण्याकरता एवढे दूर सर्वजण आलात, त्यामुळे सर्वांचं खूप खूप या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. जेवढे जवळपास 2,500-3,000 लोक या संपूर्ण परिसरामध्ये आपली मंडळी आलेली आहे. आणि मी आधी सांगितलं होतं की सकाळी 6-7 वाजता गाड्या घेऊन निघा, म्हणून मी रविभाऊंना विनंती केली होती की रविभाऊ एक ऐवजी 2 करा 350 किलोमीटरवरती लोक येणार आहेत. पण जेव्हा परवा मी आलो तेव्हा कल्याणजवळ ट्रॅफिक खूप जाम झाली होती. त्यामुळे मी सर्वांना फोन करून सांगितलं की तुम्ही सकाळचा काही देश घेऊ नका, तुम्ही आदल्या दिवशी रात्री मुक्कामाला या. यातली 90% लोक ही आदल्या दिवशी कालच मुक्कामाला येऊन गेलेली आहेत आणि कालपासून ती या कार्यक्रमाची. त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा जो विश्वास या ठिकाणी दाखवताय, त्यामुळे त्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना करायचं आहे. जमलेल्या सर्व नेते मंडळींना माझी विनंती असेल की साहेब आम्ही एकंदर फार मोठ्या या आमच्या खानदेशाच्या विकासाच्या प्रवाहामध्ये सामील होण्याकरता आपल्या सर्वांच्यासोबत येतोय. तुम्ही सर्वजण आम्हाला सामावून घ्या, आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपण सामावून घ्या. आणि साहेब आमचा स्वभाव जो आहे ना तो अत्यंत समाधानी असा स्वभाव आहे. आम्हाला जास्त काही फार लागत नाही. आमचा खानदेशी माणूस खास करून धुळे तालुक्यातला तर आम्ही फार समाधानी आहोत. आम्हाला थोडंफार जळगावी समाधानी, आम्हाला फार जास्त काही दिलं नाही तरी आम्ही समाधानी होऊन जातो. फक्त आम्हाला तुम्ही 2 शब्द प्रेमाचे बोलले आणि सन्मानपूर्वक मागणी दिली तर सुद्धा आम्ही म्हणतो की बघा जे आम्हाला सन्मानपूर्वक सर्वांना मागणी द्यायला पाहिजे. असं काही लोकांना वाटत असेल की जे आधीपासून बीजेपीमध्ये आहेत, मी त्या सर्व लोकांना अत्यंत विनम्रपूर्वक या ठिकाणी सांगू इच्छितो की मी तुम्हाला अडचण होईल अशा कोणत्याही प्रकारची घटना येणाऱ्या काळामध्ये होणार नाही.
अनेक लोकांनी या ठिकाणी बीजेपी सांभाळून ठेवली. ते आमचे संजीवभाऊ शर्मा या ठिकाणी आहेत, या ठिकाणी हिरामणप्पा कुठे गेले, हिरामणप्पा गवळी आहेत, आमचे संजयभाऊ बोरसे आहेत, आमचे हेमंत मराठे आहेत. या सर्व लोकांनी, बापू खलाडे आहेत, हे सर्व लोकांनी जेव्हा आम्ही लहान होतो आणि जेव्हा काँग्रेस पक्ष अगदी जोरात होता तेव्हा सुद्धा या लोकांनी बीजेपीचा झेंडा त्या ठिकाणी टिकवून ठेवलेला आहे आणि याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. आणि आम्ही आता नवीन आहेत आणि त्यामुळे नवीन आल्यानंतर आमच्याकडून जर काही चुका झाल्या तर ते आमच्या पदरात घ्या आणि आम्हाला सांभाळून घ्या की नाही बाबा तू हा चुका सांगून द्या, आम्ही चुका दुरुस्त करून द्या. आणि जयकुमार भाऊ आहेतच तसं आम्हाला समजावून सांगायला. त्यामुळे आता मला फार तसं समजत नाही पण हे मी लिहून आणलंय. रुक्मिणी स्वयंवर ग्रंथामधला एक श्लोक आहे. म्हणजे कसं आहे आता बीजेपी जाणार म्हणते चला आपण 21 वर्ष पाठ तरी आम्ही सुद्धा देवधर्माला मानणारी माणसं आहोत. पण रोज पूजा करतो, रोज सकाळी दर्शन घेतो देवाचं, बघा बाहेर पडतो, सगळ्यांना माहिती आहे. आणि जेव्हापासून लाट आली आहे तेव्हापासून जास्त दर्शन करायला लागून गेलं. परंतु असं रुक्मिणी स्वयंवर ग्रंथामध्ये म्हटलं आहे की दर्पणी प्रतिबिंब दिसे जयाचे तैसे भासे, हे सूत्र आहे ऐसे. आपण जसं दुसऱ्याशी वागतो, जसं दुसऱ्याबरोबर राहतो तसंच तो सुद्धा आपल्याशी वागणार आहे. त्यामुळे सर्वांची प्रेमाने सत्काराने आणि प्रेमाने रामदादा या ठिकाणी आहेत. रामदादा तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही काळजी करू नका. मी सांगितलं तुम्हाला प्रतिबिंब दिसेल. दर्पणी प्रतिबिंब दिसे जयाचे तैसे भासे, हे सूत्र आहे. तुम्ही आणि आपण एक दुसऱ्याचे प्रतिबिंब आहोत, एक दुसऱ्याला चांगलं बघू. तुम्ही माझ्यामध्ये चांगलंपण बघितलं तुम्हाला चांगलंच दिसेल, मी तुमच्यामध्ये चांगलंपण बघितलं तर मलाही करू नका. आपल्या सर्वांची ताकद एकत्रपणे एकच काम आपल्याला करायचं. अरे मला बोलतोय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद ही धुळे जिल्ह्यामध्ये, आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये, गिरीश भाऊंच्या जळगाव जिल्ह्यापासून तर सगळीकडे जिथे जिथे आपले नातेवाईक असतील, जिथे आपले संबंध असतील, आपला ज्या ठिकाणी संपर्क असेल त्या ठिकाणी आज आपण या ठिकाणी त्या दोघंही नेत्यांना आश्वासन देऊया की साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका. आमचा आता एकच पक्ष भारतीय जनता पक्ष आणि त्याची ताकद आणि त्या ठिकाणी संजीवभाऊंनी सांगितलं. संजीवभाऊला आज विमानाबद्दल शंका आहे त्यामुळे ते म्हटले की काय अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही राहिलं पाहिजे. पण मी आता थोडा अजून एकच मिनिटं घेतो तुमचा. मला साहेब 2 वर्षापूर्वी मराठा महासंघाचा एक मोठा कार्यक्रम झाला होता आणि त्या संघावरती कार्यक्रमामध्ये अनेक नेते व्यासपीठावरती माझी बाजू होते. मी एकटा काँग्रेसचा होतो आणि मी तेव्हा आमदार होतो आणि मी त्या कार्यक्रमामध्ये सर्व नेत्यांनी जाहीरपणे भाषणामध्ये सांगितलं की कुणाल पाटलांनी आता बीजेपीत आलं पाहिजे कारण की ते एकटे पडलेत, ते एकटे राहिलेत. मग मी त्या दिवशी माझ्या भाषणामध्ये सांगितलं होतं की कुणाल पाटील भाजपामध्ये येईल पण या ठिकाणी जमलेला जर कोणी पक्का भाजपी पूर्वीपासूनचा असेल तर त्यांनी मला आमंत्रण द्यावं. त्यावेळी तिथे कोणीच नव्हतं पण आज बावनकुळे साहेब पक्का भाजपाचं आमंत्रण आलेलं आहे आणि त्यामुळे आज मी तुमच्यामध्ये सामील झालेलो आहे. तो शेवटच्या श्वासापर्यंत विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्याला सर्वांना आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आले त्याबद्दल सर्वांचं खूप 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 मनापासून धन्यवाद अर्पण करतो. जाताना अत्यंत सावधानपणे सावधगिरीने आपण सर्व जा कारण की जोपर्यंत सर्व गाड्या घरी पोहोचत नाही तोपर्यंत मला झोप लागणार नाही. त्यामुळे सर्वजण सावधानपणे तिथे जा अशी विनंती त्या ठिकाणी करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.